नमस्कार. तर आज एकदम साधी अशी खिचडी बनवली बरं का. तर ही खिचडी बनवायचं कारण म्हणजे गावी गेलो होतो आणि गावचं पाणी, शिवाय ऊन भरपूर आहे. भरपूर म्हणजे अगदी खूप ऊन आहे आणि मग त्याचं दुसरं कारण म्हणजे काय झालं की पोट बिघडलं. हमखास गावी गेलं की पोट बिघडतंच. मग मुंबईला आल्यानंतर मग रात्रीचं जेवणासाठी काय करायचं, तर अगदी साधी सोपी ही खिचडी बनवली. पोटभरीची आहे पण अगदी साधी आहे. तर साहित्य काय काय घेतलं ते दाखवते. तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तुमच्याकडे जो असेल तो वापरा. शक्यतो आमच्याकडे इंद्रायणी खातात. आणि इथे मी 2 डाळी घेतलेल्या आहेत, मुगाची आणि मसुराची डाळ घेतलेली आहे. कांदा एक घेतलेला आहे आणि अगदी थोडेसे मसाले आहेत, जे पोटाला बांधणार नाहीत असेच मी मसाले वापरलेत. आणि खूप छान अशी ही मस्त रात्रीच्या जेवणाला पोटभरीची ही खिचडी झाली होती. बरं, तुम्ही अगदी आजारीच असं नाही, पण नेहमीसुद्धा रात्रीच्या जेवणासाठी हलकं-फुलकं काय करणार असाल की नाही, तर काय करायचं, 1 वाटी तांदूळ असेल तर मूग डाळ घ्या किंवा मसूर डाळ घ्या किंवा दोन्ही मिळून 1 वाटी झालं पाहिजे, असं प्रमाण या खिचडीचं ठेवायचं. म्हणजे अतिशय चविष्ट रुचकर अशी ही खिचडी तयार होते. आणि कांदा म्हणाल तर थोडासा कमी जास्त वापरायचा. बरं, मी याच्यात इतर कुठलेही साहित्य वापरलेलं नाही, आलं लसूण काहीही वापरलेलं नाही. अगदी साधी, म्हणजे पोट बिघडलं आहे म्हणून केली होती मी. तर चमचमीत वगैरे असं हॉटेल स्टाईल वगैरे काहीही केलेलं नाही, फक्त अशी साधी खिचडी बनवली. तर त्यासाठी सगळ्यात आधी तूप घेतलं मी. हे तुपावरच बनवणार आहे, कारण पथ्य आहे, तर त्यामुळे तेल शक्यतो टाळावं म्हणून तूप घेतलं आहे. एक मोठा चमचा भरून तूप घेतलं आणि याच्यात फक्त मी जिरे घातलेत, मोहरी घातलेली नाही. मोहरी गरम असते त्यामुळं पोटाला थोडंसं गरम पडतं, म्हणून फक्त जिरे वापरलेत. आणि आता याच्यामध्ये चिरलेला कांदा, तर एक मोठा कांदा मी असा जाडसर चिरून घेतला आहे, तोच घालते. गावी असं भरपूर ऊन होतं त्यामुळे तब्येत एकदम सगळ्यांच्याच तब्येती बिघडल्या. आम्ही दोघं, मुलगा असो नातवंड, सगळ्यांचीच तब्येत बिघडली होती. अगदी पोटही बिघडली. शक्यतो आम्ही गावी गेलं की बिसलरीचंच पाणी पितो, पण का कोण जाणे ह्यावेळेला ते पाणी पिऊनसुद्धा आमची सगळ्यांची पोटं बिघडली. त्याचं कारण म्हणजे भरपूर ऊन होतं आणि आमचं थोडंसं उन्हात फिरणं झालं होतं. आता हळद घातली एक अर्धा चमचा. जिरेपूड, धनेपूड अगदी पाव चमचा घातले. अगदी थोडं थोडंसं घातलेलं आहे मी. जर तुम्हाला अगदीच आवडत नसेल, आजारी आहात, तर फक्त हिंग जिऱ्याची फोडणी दिली तरीसुद्धा ही खिचडी अतिशय रुचकर लागते. पोटभरीची होते, शिवाय पोटाला आराम देणारी आहे. थोडंसं हिंग घातलं आणि आता इथे मी अर्धा तास डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. हे बघा, मस्त छान असे भिजून आलेले. याचं कारण म्हणजे खिचडी मऊसूत होते यासाठी. वयस्कर मंडळी तुमच्या घरात जर असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा रोज जरी ही खिचडी बनवली ना तरीसुद्धा खूप छान होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचायला एकदम हलकी होते. त्यासाठी शक्यतो मी नेहमी बनवते. आत्ता ही पथ्याची बनवले म्हणून 2च डाळी घातलेले आहेत. शक्यतो मिक्स डाळी मी बाजारातून आणते, जे मिक्स डाळीचं पाकेट मिळतं ते घेऊन येते. आणि मग रात्रीच्या जेवणाला हमखास खिचडीच होते आणि ती मिक्स डाळीची खिचडी असते. चवीपुरतं मीठ घातलं. एकदम साधी आहे बघा, बघू शकता तुम्ही. फक्त तुपावर फोडणी दिलेली आहे. तेल शक्यतो वापरू नका, कारण मग पत्त्यासाठी म्हणून मी करते, म्हणून तुम्ही तेलही वापरू शकता. आणि आता इथे जेवढी डाळ तांदूळ होतं त्याच्यात 3 पट पाणी घातलं, उकळलेलं पाणी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी ओतल्याबरोबर पाण्याला अशी छान भाताला उकळी आली. याचाच अर्थ कसा की पाणी एकदम उकळलेलं घातलेलं आहे. आता छान उकळी आली की याच्यावर झाकण लावायचं आणि एक 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग मंद गॅसवर थोडंसं अगदी एक 5 मिनटासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे मऊसूत अशी खिचडी तयार होते. एक 3 शिट्ट्या मी दिल्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मंद गॅसवर एक 5 मिनिट असंच शिजू दिलं आणि मग मस्त असा कुकर थंड झाल्यानंतर छान अशी ही खिचडी मी बनवून घेतली. आता त्याच्याबरोबर तुम्ही जर तुमचं तब्येत व्यवस्थित असेल आणि जेवणासाठी म्हणून तर ही खिचडी करणार असाल की नाही, मग याच्याबरोबर लोणचं घेऊ शकता, पापड, एखादं शेंगदाण्याची चटणी,
असं काही घेऊ शकता. मी याच्याबरोबर फक्त लिंबू आणि भरपूर असं तूप घालून घेतलं होतं. याच्यापेक्षा आधी दुसरं काही घेतलं नव्हतं. तुम्ही काही घेऊ शकता जर तुम्हाला अशीच करणार असाल, किंवा तुम्हाला जर पचत असेल तर बाजूला शेंगदाण्याची चटणी, कशाचीही चटणी घ्या, पापड घ्या, लोणचं घ्या. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब